कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीने पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता। सत्ता मुद्दा हा आहे की तुम्ही आज उद्धव ठाकरेंना भेटलात, संजय राऊतही होते। उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे? ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, त्यांनी तुमच्याकडे नाही, त्यांची भूमिका काय होती यावर मी भाष्य करणं हे योग्य नाही, त्यामुळे या संदर्भात मला वाटतं काही बोलण्याची आवश्यकता नाही। थँक्यू। आणखी एक विषय होता की जैन मुनी निलेश चंद्र यांनी काही एक वादग्रस्त विधान केलं आहे। त्यांनी गांधी हत्येसंदर्भात गोडसेंचं काही समर्थन केलंय अशी एक बातमी समोर येते। जर हत्येचं समर्थन कोणी जर करत असेल तर निश्चित ते भारतीय संस्कृतीला धरून नाही, किंबहुना कुठेतरी विकृतीच्या अंगाने बसतं। आणि या संदर्भात अहिंसा जे तत्व जैन धर्माचं आहे त्या तत्वालाही दुसरीकडे हे बाधा देणार आहे। एवढंच या निमित्तानं म्हणेल, गांधींच्या हत्येत कोण कोण सहभागी होतं, काय होतं, 7 आरोपी होते, एक माफीचा जन्मटेप झाली, पुराव्याचा दस्तावेज आहे। तर कपूर आयोग जो गठीत होता गांधी हत्येत, त्यामध्ये अधिकची माहिती देखील आली। हा टेबल तो उपलब्ध आहे। दुसरीकडे मध्ये त्यातल्या आरोपींना शिक्षा झालेली आहे। असं असताना या संदर्भात कुठला विषय असू शकणार नाही। आणखी एक विषय होता की ज्या महिलेनं भाजपच्या मोर्चामध्ये, महायुतीच्या मोर्चामध्ये आपला संताप व्यक्त केला, मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका राहिली की त्यांनी त्या मोर्चाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केली। मोर्चाच्या मध्ये सहभागीवर गुन्हे का दाखल करत नाही? तिथले जे मंत्री आहेत त्यांनी शपथ घेऊन कारभार चालवत असताना ते जर रस्त्यामध्ये आडवे येत असतील, ट्रॅफिक जर अडवत असतील, तर मला वाटतं त्यांच्यावरही गुन्हा कुठेतरी हा दाखल झाला पाहिजे। मुळात हे प्रकरण जे आहे, या प्रकरणाला ज्या पद्धतीनं भाजपनं त्याला स्वतःचा पराभव स्वीकार करायला पाहिजे ते करत नाही। आणि यामध्ये जे माझ्या ट्विटरवरून, माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी सर्वप्रथम व्हायरल केल्यानंतर हा कोणी दिला म्हणून माध्यमाच्या प्रतिनिधींना जी दमदाटी जी केल्या जात आहे केला पाहिजे। थँक्यू। अनेक इच्छुक आहेत, मात्र जागा भाजपकडे देखील आहे। काय वाटतं, देवेंद्र फडणवीस न्याय देऊ शकतील सगळ्यांना? देवेंद्र फडणवीस अन्यायासाठीच प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बघूया आता पुढे काय काय होतं। थँक्यू।